तर नमस्कार बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या बहिणींसाठी बरं का। आणि बहिणींसाठी हा व्हिडिओ कशासाठी माहिती का, तर आता भरपूर असे शॅम्पू आपण वापरत असतो केसांसाठी आणि बाजारात नवीन नवीन जे शॅम्पू येतील ते आपण वापरतच असतो का। तर आपल्याला काय वाटत असतं की शॅम्पू लावल्याच्या नंतर आपले केस दुपटीने तिपटीने वाढतील असं वाटत असतं आपल्याला। पण आपण काय करत असतो, एक दिवस हा शॅम्पू वापरला का दुसऱ्या दिवशी दुसरा शॅम्पू वापरत असतो आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे शॅम्पू वापरून आपल्या पूर्ण केसांची वाट लागते आणि दुपटी तिपटीने वाढायचं सोडून दुपटी टुपटीने आपले केस गळायला चालू होतात। इतके केस गळतात की आता काय करायला लागल्यात बहिणी बहिणी आपल्या सगळ्याच, म्हणजे भरपूर अशा बहिणी आहेत त्या काय करतात की आपले 2-3 दिवस म्हणलं तरी डोकं विसरत नाही। जे आता घरीच असतात ते आता बाहेर जॉबला जाणारे रोजच डोकं विचारतात, पण जे घरी आहेत ना ते सुद्धा विचारतच नाहीत डोकं अजिबात। कारण की ना डोक्यात कंगवा घातल्याच्या नंतर कंगवा भरून केस निघतात आणि मला भरपूर अशा कमेंट आलेल्या होत्या बऱ्याच बहिणींच्या माझ्या की ताई आमचे केस भरपूर असे गळतात आणि त्याच्यावर आम्हाला केस गळतीचं तेल सांगा। तर आता आपण इतकं प्रभावी आणि इतकं सुंदर तेल बनवणार आहे ना की तुम्ही हे तेल लावल्याच्या नंतर तुम्हाला परत कोणचंही तेल किंवा शॅम्पू किंवा कोणचं प्रोडक्ट वापरायची गरजच पडणार नाही। इतके ह्या तेलाने केस भराभरा वाढतात। आता तुम्ही म्हणता 1 पट 2 पट तर 3 पट इतके आपले केस वाढणार ह्या तेलाने। इतकं सोपी पद्धत आहे हे तेल बनवायची आणि हे तेल बनवून ठेवायचं आपल्याला। आणि हे तेल कसं लावायचं, किती दिवस लावायचं, किती दिवसात आपल्याला 100% रिझल्ट भेटणार आहे ह्याचा, हे सगळं आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कुठं थांबवू नका। तर आज आपण असं तेल बनवणार आहे ना की तुमचे एकही केस गळणार नाही। किती वेळा दिवसातनं 4 वेळा 5 वेळा जर तुम्ही डोकं विचारलं ना तरी कंगवेत एकही केस येणार नाही। इतकं प्रभावी तेल बनवणार आहे आज आपण की तुमचे केस वाढतीलच आणि जे केस गळतात ते पण गळायचे बंद होणार। कारण की काय होतं माहिती का, ज्या टायमिंगला आपल्या केसांच्या मुळ्या ढिल्ल्या होतात, म्हणजे आता आपल्या शरीराचं अन्न पाणी भेटलं तरच आपण टमटमीत राहत असतं। म्हणजे आपण एकदम छान खाल्लं आपल्या शरीरासाठी, जे आपल्या शरीराला सूट होतं तेच खाल्लं तरच आपली तब्येत ही बरी राहते। तसंच केसांचं आहे, आपल्या केसांना जे पाहिजे तेच दिलं ना तर आपले केसही सुंदरच राहतात। आपण जे नाही तेच खाल्लं तर आपल्याला लगेच पित्तांचा त्रास, उलट्यांचा त्रास, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसाला काय ना काय खाल्ल्याच्या नंतर एक त्रास होत असतो। तसंच असतं केसांच्या बाबतीत बी। त्यामुळे ना जे केसांसाठी योग्य आहे तेच वापरायचं आहे केसांसाठी। त्याच्यानंतर तुमचे केस भरपूर असे वाढणार आहेत आणि तुमच्या डोक्यात एकही केस गळणार नाही। उलट तुम्ही आहे ना म्हणतात की ताई वेणी आमची बारकीत होती, आता भरपूर असे मोठे यायला लागलेत वेण्या पण, आणि जिथं बारीक अशी वेणी येते तिथं जाड वेणी येणार आहे आणि त्याच्यानंतर केस आपले जमिनीला लोळती इतके केस वाढणार आहेत आणि ह्या तेलापासूनच वाढणार आहेत। तेल कसं बनवायचं आहे ना ते अगोदर आपण बघूया, चला। तर आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा इथं कढीपत्ता घ्यायचा आहे बरं का। तर कढीपत्ता एकदम ताजा घेतलेला आहे मी, आपल्याकडे वाळलेला कढीपत्ता असला तरी चालेल। आता इथं मी ताजा एकदम कढीपत्ता घेतलेला आहे। तर आपल्याला काय करायचंय, असं एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ह्या कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तर मी ना कढीपत्ता एकदम स्वच्छ धुतलेला आणि धुतल्याच्या नंतर वापरायचा आहे, कारण की तसाच वापरायचा नाही, कढीपत्त्याला घाण बसलेली असते, जो फुफुटा असतो बाहेर तो बसलेला असतो कढीपत्त्यावर। आणि त्याच्यानंतर घाण कढीपत्ता कसा वापरायचा, त्यामुळे आपल्याला स्वच्छ कढीपत्ता धुवून एकदम घ्यायचा आहे। आणि किती हिरवा आहे बघू शकताय तुम्ही, एकदम ताजा ताजा आपण कढीपत्ता घेतलेला आहे। आता कढीपत्त्याला किती वाढ आहे हे तर तुम्हाला सांगण्याची वेगळी अशी काहीच गरज नाही। जिथं कढीपत्त्याची झाडं असतील तिथं तुम्ही बघू शकताय सारखी कढीपत्त्याची झाडं तोडली ना आपण, सारखी फांद्या त्याच्या तोडले ना तरी वाढतच राहतात, इतकी कढीपत्त्याला वाढ असते। आणि जशी कढीपत्त्याला भरपूर अशी वाढ असते ना तशीच आपल्या केसांना पण भरपूर अशी वाढ येणार आहे बरं का। त्यामुळे आपल्याला काय करायचं, इथं कढीपत्ता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। त्याची न पाणी वता आपल्याला बारीक करायचं बरं का, जास्त असं म्हणजे पातळ करायचं आणि पाणी वतायचं असं काय नाही, एकदम फक्त बारीक करून घ्यायचं आहे, ते बी पाणी न टाकता ह्याला। तर चला अगोदर आपण हे बारीक करून घेऊया। तर बघू शकताय तुम्ही एकदम आपण पावडर केलेली कढीपत्त्याची आणि ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची।
वल्ला कडीपत्ता असला ना तरी त्याची पावडर होती बरं का, आणि वाळला कडीपत्ता असला तरी त्याची व्यवस्थित अशी पावडर होती. पावडर व्हायला ह्याची काहीच अडचण येत नाही आणि पाणी टाकायची पण आपल्याला ह्याच्यात गरज नाही. आता हे एकदम ओला कडीपत्ता होता ताजा ताजा, तरी पण ह्याची पावडर मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. आणि तुमच्याकडं वाळायला कडीपत्ता असला ना तरी त्याची पावडर होती. त्यामुळं कोणताही घ्या, जो तुमच्याकडे असेल तोच घ्या कडीपत्ता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आहे ना एक कांदा पाहिजे बरं का. आता हा कडीपत्ता आपण साईडला ठेवून घेऊया. तर आता असा इथं एक बारका कांदा घेतलेला आहे मी. एकदम मोठा पण नाही आणि एकदम बारका पण नाही, एकदम मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आपण. तर ह्याला आपल्याला व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं माहिती का, ह्याच्या फोड्या आहेत ना लय बारीक बी करायचे नाहीत. अशा मोठ्या मोठ्या फोड्या केल्या ना तरी चालते, कारण की आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता कांदा ज्या टाइमला आपण बारीक करत असतो ना त्या टाइमला पाणी टाकायची गरजच नाही. हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही, पण तरी पण सांगते की आपल्या ज्या टाइमला कांदा आहे ना बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला, त्या टाइमला आपल्याला ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही. कारण की कांद्यालाच भरपूर असं पाणी असतं, त्यामुळे पेस्ट ह्याची व्यवस्थित तयार होती. आणि आपण कांद्याला बारीक पण कट केलेला नाही, कारण की आपल्याला मिक्सरलाच लावायचं आहे, त्यामुळं जास्त बारीक करायची गरज नाही. आता हा आपण कांदा आहे ना हा मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आता आपण आलेलो आहे गॅसपाशी आणि आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे बघा. ह्याची पेस्ट कांद्याची अशी तयार झालेली. तर अशी आबडधोबडच पेस्ट करून घ्यायची, एकदम पातळ पेस्ट करून घ्यायचीच नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला कांद्याची पेस्ट करून घ्यायची. आता ह्यात पाणी वाटायचं नाही आपल्याला. तर अगोदर आपण काय करतो, ही अशी कढई घेऊया आणि गॅस अगोदर पेटवून त्याच्यावर कढई ठेवून घेऊया. तर अगोदर आपण गॅस पेटवून कढई ठेवूया. तर इथं आपण तेल घेतलेलं आहे ना, तर हे तेल खोबरं तेल आहे बरं का, आपल्याला दुसरं कोणचंही तेल घ्यायचं नाही, खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. आता आपण हे खोबऱ्याचं तेल ह्याच्यात टाकून घेऊया. आता गॅस आपण फास्ट केलेला आहे बरं का, तो आता आपण कमी करून घेऊया. तर इथं गॅस मी कमी केला आहे आणि कमी गॅसवरच तेल आपल्या गरम होऊ द्या. आता आपण त्या साहित्य काय काय टाकतो ते पण बघूया. इथं बारीक गॅसवर थोडंसं तेल गरम होऊ द्या. लय पण कडक आपल्याला तेल करायचं नाही बरं का, एकदम एकदम कडक करायचंच नाही आपल्याला तेल. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ह्याच्यात मेथा टाकणार आहे. तर इथं मेथा टाकणार आहे आपण. तर हे मेथा आहे ना मी 1.5 चमचे घेतलेले बरं का. जे आपण पोहे खायचा जो चमचा असतो ना ते 1.5 चमचे आपण असे मेथा इथं घेतलेला आहे. आता हा मेथा आपण तेलात टाकलेला आहे. तर आता तेल जर गरम झालं असतं ना एकदम, तर हे लगेच करपला असतं मेथा. आणि आपल्याला मेथा करपवायचा आहे, पण लगेच करपवायचा नाही. जोपर्यंत ह्या मेथ्याचा सगळा अंश तेलात उतरत नाही ना तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरच मेथा ह्याच्यात भाजून घ्यायचा आहे. आता आपण मेथा टाकलाय आणि तो एकदम व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून होतोय बरं का, म्हणजे तळून होतोय मेथा ह्याच्यात. आणि तो करपला ना बारीक ह्याच्यावर गॅसवरच, त्या टाईमला त्या पूर्ण अंश तेलात उतरतो. त्यामुळे आपण बारीकच गॅस ठेवलाय, जास्त मोठा गॅस करायचाच नाही आपल्याला. त्याच्यानंतर आपण इथं लवंगा घेतल्यात बरं का. आता हे लवंगा बघू शकताय तुम्ही. तर लवंगा पण आपल्याला ह्या तेलात टाकायच्यात आणि गॅस आपला बारीकच ठेवायचा, जास्त फास्ट करायचं नाही. तर ह्या 15 लवंगा आहेत सगळ्या मिळून. आता ह्या 15 लवंगा आपण ह्याच्यात टाकणार आहे. तर आपण तेलात 15 लवंगा टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे जे कढीपत्ता जो बारीक करून घेतलेला ना आपण, तो पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि ह्याला असं व्यवस्थित जरा मिक्स करून घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, जे आपण कांदा मिक्सरला जो बारीक केलेला होता ना तो पण कांदा आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायचा असेल कांदा तर मिक्सरला बारीक करा, किंवा बारक्या खिसणीने खिसून जरी घेतला ना तरी सुद्धा चालून जाईल.
तर आता आपण हा मिक्सरला बारीक केलेला कांदा ह्या तेलात टाकून घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला शेवटी टाकून घ्यायचा आहे बरं का. जसं मी इथं तेल टाकलंय कढईत आणि त्याच्यानंतर जसं साहित्य टाकलंय ना तसं तुम्ही पण टाकून घ्या. पहिला मेथा टाकायचा, त्याच्यानंतर लवंगा आणि जो आपण मिक्सरला कढीपत्ता बारीक केलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतरच कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला अगोदर ह्याच्यात टाकायचा नाही, कारण की काय होतं, आपण जे कांदा मिक्सरला बारीक केलेला होता त्या कांद्याला पाणी असतं आणि मिक्सरला बारीक केल्याच्या नंतर त्यात तुम्ही बघितले आपल्याला पाणी न टाकता आपण बारीक केलं तरी त्याची पेस्ट तयार झालेली. आणि कांद्याला पाणी असल्यामुळे आपण पहिल्यांदा कांदा ह्याच्यात टाकणार नाही, कारण की हे जे सगळं साहित्य आहे ना ते तेलात सगळं अंश सोडायच्या अगोदरच आपण कांदा टाकल्यानंतर तेल आपलं गार होतं. त्यामुळं सगळं साहित्य आपल्याला चांगलं व्यवस्थित असं ह्याच्यात तळून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा, ह्याच्यात तोपर्यंत टाकायचा नाही. आता तुम्ही बघा, जो मेथा टाकलेला ना तो पण व्यवस्थित असा करपलेला आहे. आपल्याला ते करपून द्यायचा होता पण बारीक गॅसवरच, आणि गॅस पण आपण बारीकच ठेवलेला आहे. साधारणतः आपल्याला हे सगळं आहे ना व्यवस्थित असं मिक्स करायला 10 ते 15 मिनटं लागतात. तर 10 ते 15 मिनटं आपल्याला हे असं व्यवस्थित असं ह्याच्यावरच भाजून घ्यायचंय. तर आता ह्याला व्यवस्थित सगळा अंश ह्या तेलात उतरूपर्यंत आपण वाट बघूया 10 ते 15 मिनटं. तर आता हे मिश्रण आहे ना एकदम असं व्यवस्थित ह्याच्यात मिक्स झालेलं आहे तेलात, आणि तेलाचा कलर पण बदललेला आहे बघा. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तेलाचा कलर बदलला आहे आणि ह्यातले सगळं साहित्य आहे ना हे करपत नाही तोपर्यंत आपल्याला 10 ते 15 मिनटं असं तेल ठेवायचं होतं गॅसवरच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे तेल आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे बरं का. तर आता आपण हे तेल गाळून घेऊया लगेच. आता आपण आहे ना हे तेल व्यवस्थित असं ह्या चहाच्या गाळणीने गाळून घेऊया. आणि ह्याचं जे साहित्य आहे ना ते सगळं आपण चहाच्या गाळणीत टाकून घ्यायचे. काय होतं माहिती का, ह्याच्यात आहे ना भरपूर असं तेल राहिलेलं असतं, ते पण आपल्याला काढायचे. त्यामुळे सगळं सामान आहे ना आपल्याला ह्या चहाच्या गाळणीत काढून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे असं चमच्याने ह्यातनं तेल काढून घ्यायचं. आता तुम्ही तेलाचा कलर बघा, दिसत असेल तुम्हाला तेलाचा कलर पण किती छान असा आलाय. जसं तेलाचा कलर भारी आलाय ना तसेच आपले केस पण एकदम भारी वाढणार आहेत बरं का ह्याने. तुम्ही हे एकदा तेल वापरल्याच्या नंतर पुन्हा कधी पण आहे ना कुणालाही सांगताना तुम्ही हेच तेल असं बनवा आणि हेच तेल वापरा, हेच सांगताना तुम्ही. तर बघा तेलाचा कलर पण किती छान असा आलेला आहे, दिसला का तुम्हाला. तर बघू शकताय तुम्ही तेल किती असं छान झालेलं आहे बरं का. आणि तेलाचा कलर तर तुम्ही बघितलेलाच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे तेल कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर बहिणींनो काय करायचं आहे, आपल्याला हे तेल आठवड्यातनं 3दा लावायचं. किती वेळा? आठवड्यातनं 3दा लावायचं. आठवड्यातनं 3दा लावायचं म्हणजे लावायचंच. एकदा किंवा 2दा लावल्याच्या नंतर तुमचे केस वाढणार नाहीत. आणि परत तुम्हीच म्हणता की ताई तुम्ही तर म्हणलेला आपले केस वाढतात हे तेलाने आणि वाढले कसे नाही. तर आपल्याला हे आठवड्यातनं 3दा वापरायचे. आठवड्यातनं 3दा वापरायचं. आणि वापरायचं कसं ते सांगते. तर आपल्याला काय करायचं, संध्याकाळीच ह्या तेलाला मालिश व्यवस्थित करून एकदम पचपचित तेल लावायचं. हे आपल्याला एकदम असं थोडंसं लावायचं तेल, असं नाही करायचं, एकदम पचपचित तेल लावायचं आणि झोपायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवायचं. 1 तास 2 तास तेल लावायचं नाही. 1 आणि 2 तास तेल लावून तुम्हाला फरक पडणार नाही. त्यामुळं संध्याकाळी झोपताना हे तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं धुवा. हे आठवड्यातनं 3 दिवस करा. आणि आता तुम्ही म्हणता की ताई एकदा लावायचं का 2दा लावायचं? एकदा किंवा 2दा लावल्याच्या नंतर आपले केस वाढत नाहीत. त्यामुळं आपल्याला काय करायचे, हे तेल आपल्याला किमान 1.5 महिना तरी वापरायचं आहे. आणि 1.5 महिन्याच्या नंतर तुम्हाला ह्याचा चांगला असा फरक जाणवणार आहे बरं का. त्यामुळं बहिणींनो तुम्ही 1.5 महिना जर हे तेल वापरलं ना तर तुम्ही म्हणता की घरगुती पद्धतीने आपण हे तेल बनवलंय पण आपले केस भरपूर असे वाढायला लागतात. त्यामुळं कंटिन्यू आपल्याला 1.5 महिने हा तेल वापरायचा आहे. 1.5 महिन्यानंतर तुम्हाला कळून चुकल की आपले केस किती वाढायला लागलेत भरपूर असे. तर बहिणींनो तुम्हाला जे हे मी घरगुती तेल भरपूर आपले
केस वाढण्यासाठी मी हे तेल बनवून दाखवलं तुम्हाला. हे तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण कोणत्या गावातून शहरातून माझा व्हिडिओ बघताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला बहिणींनो, भेटूया माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.